Welcome all of you for the next lecture of auditing. In last lecture we had discussed about the steps of auditing in banking companies. In today's lecture we will discuss about one of the important points while considering the auditing in banking companies, the non-performing asset. Okay. Now what are the non-performing asset? Look, we take loan from the company. That is an asset for a company because a banking company is generating income from our side. Okay, आपल्याकडून बँकिंग कंपनी जेव्हा बँक्स आपल्याला लोन्स देतात आपल्याकडून ते इंटरेस्ट घेतात, हा त्यांचा इन्कम आहे. म्हणून लोन्स ही बँकेची ॲसेट आहे, लक्षात घ्या. आपल्यासाठी ती लायबिलिटी आहे. आपण जेव्हा लोन घेतोय बँकेतून, बँकेसाठी तर ती ॲसेट आहे, कारण बँकेला त्याच्यातून इन्कम होते, आपण त्यांना व्याज देणार आहेत. मग असं बऱ्याचदा होतं की लोक लोन तर घेतात, पब्लिक लोन्स तर घेतात बँकांकडून, पण त्याचा पेमेंट वेळेवर करत नाही किंवा पेमेंट करतच नाही. मग जे ॲसेट कंपनीचे होते, जे बँकिंग कंपनीचे बँकांचे जे ॲसेट होते, आता हे परफॉर्म करत नाही आहेत, म्हणजे नॉन परफॉर्मिंग झाले. बरोबर आहे. म्हणजेच बँकांसाठी तुम्ही जेव्हा लोन घेताय ती तुम्ही लोन घेतलेली जी रक्कम आहे त्याच्यावर व्याज भरणार आहात. म्हणून बँकासाठी लोन्स ही ॲसेट आहे. आणि जर लोकांनी लोन्स घेतले पण व्याज वेळेवर देत नसतील किंवा प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे जी मूळ रक्कम आहे ती सुद्धा फेडत नसतील, तर हा जो ॲसेट आहे हा नॉन परफॉर्मिंग होतो. म्हणून ह्या ॲसेटला म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट. काय म्हणतं बघा मिनिंग. इफ कस्टमर्स डू नॉट रिपे प्रिन्सिपल अमाऊंट अँड इंटरेस्ट फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम देन सच लोन्स बिकम नॉन परफॉर्मिंग ॲसेट. म्हणजे लोकांनी जर मूळ रक्कम आणि व्याज हा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये दिला नसेल बँकांना, तर त्याला म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट. दस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आर बेसिकली नॉन परफॉर्मिंग लोन्स. म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट काय आहेत? बेसिकली नॉन परफॉर्मिंग लोन्स आहेत. बरोबर आहे. असे लोन्स जे परफॉर्म करत नाही आहेत सध्या, त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणतात. ओके. कारण की ते पिरियॉडिकल इन्कम म्हणजे वेळोवेळी इन्कम देत नाही आहेत बँकांना. कारण की बँकांना जर व्याज वेळेवर भेटला तर लोन्स घेतल्यानंतर बँकांना वेळेवर व्याज देत असेल कस्टमर तर त्यांना काहीच अडचण नाही आहे. पण लोनसुद्धा घेतला आहे त्या कस्टमरने आणि व्याजसुद्धा देत नाही आहे, तर बँकांना त्याचा आर्थिक नुकसान होतं. म्हणून बँक त्याला म्हणते NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. आता बघा डेफिनेशन बघूयात आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेटचे. अ नॉन परफॉर्मिंग ॲसेट इज डिफाईन्ड ॲज अ क्रेडिट फॅसिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ विच इंटरेस्ट ऑर इन्स्टॉलमेंट ऑफ अ प्रिन्सिपल अमाऊंट हॅज रिमेन्ड पोस्ट ड्यू फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. अशी फॅसिलिटी आहे नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे जी फॅसिलिटी कस्टमरला दिलेली आहे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट हा वेळोवेळी पे करणं कस्टमरला गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि जर तो केला नसेल, वेळोवेळी पेमेंट त्याची होत नसेल, तर त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतात. आता NPAचे काही टाईप्स आहेत. बरोबर आहे. तर वन बाय वन आपण टाईप्स बघूयात NPAचे. पहिलं आहे स्टँडर्ड ॲसेट. ओके. आता स्टँडर्ड ॲसेटमध्ये काय होतं? अ स्टँडर्ड ॲसेट इज वन इन विच बॉरोवर फेल्स टू मेक रिपेमेंट रेग्युलरली अँड ऑन टाईम. ठीक आहे. आता असा ॲसेट, असा नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्याच्यामध्ये बॉरोवरने ना प्रिन्सिपल अमाऊंट दिली आहे ना इंटरेस्ट दिला आहे. ओके. वेळोवेळी ना बॉरोविंग ना इंटरेस्ट दिला आहे ना प्रिन्सिपल अमाऊंट दिली आहे, त्याला म्हणतात स्टँडर्ड ॲसेट. सबस्टँडर्ड ॲसेटमध्ये काय होतं? अ सबस्टँडर्ड ॲसेट इज वन विच हॅज बीन नॉन परफॉर्मिंग ॲसेट फॉर पिरियड नॉट एक्सिडिंग 12 मंथ. 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तो नॉन परफॉर्मिंग नव्हता. 1-2 महिन्याचा दिला नसेल, 3 महिन्याचा दिला नसेल, 4 महिन्याचा दिला नसेल, 10 महिन्याचा दिला नसेल, 11 महिन्याचा दिला नसेल, 12 महिन्याचाही व्याज दिला नसेल, तर तो सबस्टँडर्ड. पण 12पेक्षा जास्त झालं की त्याला म्हणतात डाऊटफुल ॲसेट. एखादा बघा, कस्टमर लोन्स घेत आहेत तेव्हा त्यांना लोन्सची गरज असते,
ते होकार देतात व्याज वेळेवर द्यायला. पण परिस्थितीप्रमाणे असं कधीतरी वेळ येते की त्यांच्याकडं अमाऊंट नसते रिपेमेंट करण्यासाठी किंवा व्याज भरण्यासाठी सुद्धा परिस्थिती अशी येते की रक्कम नसते. मग जर ते व्याज 12 महिन्यापर्यंत भरत नसेल, वेळोवेळी भरत नसेल, तर त्याला तर स्टँडर्ड ॲसेट म्हणतात, स्टँडर्ड नॉन परफॉर्मिंग ॲसेट. पण 12 महिन्याच्या आत आहे पिरियड अजून, तर त्याला सबस्टँडर्ड ॲसेट म्हणतात. 12 महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी झाला आहे, अजूनही व्याज देतो आहे ना मुद्दल देतो आहे, तर त्याला म्हणतात डाऊटफुल ॲसेट. ओके, त्याला काय म्हणतात? डाऊटफुल ॲसेट. आणि लोन ॲसेट म्हणजे काय? अ लॉस ॲसेट इज वन a loan asset is one where the loss has been identified, ठीक आहे, by the bank through the internal or external auditor for by a central bank inspector. असा ॲसेट ज्या ॲसेटमध्ये लॉस आयडेंटिफाय झाला आहे की यस, हा व्यक्ती आहे, हा कस्टमर आहे किंवा एवढी रक्कम आहे, ही आपल्याला भेटणारच नाही आहे, फिक्स झाले, खूप महिने झाले पैसे दिले नाही आहेत, लॉस ॲसेट म्हणतात त्याला. ठीक आहे, म्हणजे आपण बघितले स्टँडर्ड ॲसेट, सबस्टँडर्ड ॲसेट, डाऊटफुल ॲसेट आणि लॉस ॲसेट. ओके, तर हे आहेत नॉन परफॉर्मिंग ॲसेट. काय म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये? एखाद्या विशिष्ट पिरियडमध्ये जर मूळ रक्कम किंवा इंटरेस्ट जरी पेमेंट केला जात नसेल तर त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतात. मग जर वेळोवेळी पेमेंट देत नसेल तर त्याला म्हणतात स्टँडर्ड ॲसेट. 12 महिने झालेत, 12 महिन्याच्या आतल्या पिरियडसाठी सबस्टँडर्ड ॲसेट, 12 महिन्यापेक्षा जास्त पिरियड झाले तर डाऊटफुल ॲसेट. आणि लक्षात आले ऑडिटरला की नाही, ही रक्कम आता भेटणारच नाही, तर त्याला लॉस ॲसेट म्हणून डिक्लेअर केलं जातं. म्हणून नॉन परफॉर्मिंग ॲसेट प्रत्येक बँकामध्ये शोधणं ऑडिटरचं पहिलं काम आहे. असे किती लोन्स आहेत जे लोकांनी घेतलेले आहेत आणि पेमेंट केलेली नाही आहे. ह्याच्यावरून काय होतं, कस्टमर आयडेंटिफाय करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कोणत्याही बँकिंग व्यवस्थेमध्ये, की असे कस्टमर्स जे लोन्स घेत आहेत आणि त्याची पेमेंट करत नाही आहेत. मग काय होतं, डिफरन्शिएट निर्माण होतो की डेपॉझिटर्सची संख्या जास्त आहे, लोन घेणाऱ्याची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण अमाऊंटचा जो डिफरन्स आहे त्यामुळं बँका बऱ्याचदा कर्जामध्ये बुडून जातात. अशा बऱ्याच बँका आहेत ज्यांच्यावर कर्ज खूप मोठ्या प्रमाणात झालं, कारण की त्यांनी लोकांकडून डेपॉझिट तर घेतलं आणि लोकांना लोन्स तर दिलं आहे, पण ज्यांच्याकडून व्याज पाहिजे होता त्यांच्याकडून व्याज दिला नाही, म्हणून डेपॉझिटर्सला द्यायला त्यांच्याकडं व्याज नाही आहे, पैसाच नाही आहे, कारण की त्यांचीच इन्कम झाली नाही. आणि त्यामुळे बँकिंग व्यवस्था बुडू शकते. आणि बँकिंग व्यवस्था बुडणं हे देशाच्या आर्थिक धोरणासाठी चांगलं नसतं. आणि त्यामुळं ही सगळी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. म्हणून ऑडिटर नॉन परफॉर्मिंग ॲसेट शोधणं हे गरजेचं आहे. ऑडिटर नॉन परफॉर्मिंग ॲसेट ऑडिटिंग पिरियडमध्ये शोधत असतो. तर ह्या चौथ्या चॅप्टरमध्ये एवढेच मुद्दे महत्त्वाचे होते जे आपण डिस्कस केलेले आहेत. इथं आपला चौथा चॅप्टर संपतो आहे. शेवटच्या चॅप्टरसंग आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.